सर नमस्ते. हां नमस्ते. नाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव राज मच्छिंद्र पाटील, हां गाव पारेकरवाडी, हां. तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. आपली डाळिंबाची व्हरायटी कोणती हो? आपली बागवा व्हरायटी भगवा टिश्यू कल्चर टिश्यू कल्चरचे म्हणजे जैनची. जैनची. पण लागण करून किती महिने झालं? लागण करून आता 18-19 महिना 19 महिने झाले. बरं धरली कितव्या महिन्यात? 11व्या महिन्यात 11व्या महिन्यात बाग धरली. बागदर. बरं आता ही झाडाचा जर विस्तार बघायला गेलो तर उंची कमी आणि घेरा जास्त आहे, आहे नाही? हां. आणि फळांची संख्या जर बघायला गेलो तरी पान कमी आणि फळ जात फळ ज्यादा. खरं आहे खोटं आहे? खरं आहे. आणि एका झाडाला हा पान कमी आणि फळ ज्यादा आहे. ज्यादा आहे असं एका झाडाला आहे का सगळ्या झाडाला आहे? सगळ्या झाडाच नाही आहे बघा. आहे का नाही? एक सारखा माल आहे. एकसारखा माल माल आहे. तर तुम्ही डाळिंब शेती किती वर्ष झाले करताय? पहिल्यांदाच आहे. काय म्हणलं? पहिल्यांदाच आहे. पहिल्यांदा शेती करताय? पहिल्यांदाच करतो. बरं ह्याच्या अगोदर कसली शेती केली ती? त्याच्या अगोदर साधच जुंधळ, बाजरी, कोथिंबीर, मका, मेथी, कलिंगड असली साधी पिकं. साधी पीक. बर ही जे डाळिंब पीक आहे हे बागायतीमध्ये येते, आहे की नाही? बागायती. तसं आटपाडी तालुका म्हणला तर दुष्काळ पट्टा, दुष्काळ पट्टा. आहे की नाही? हो. आणि डाळिंब हे दुष्काळ पट्ट्यात येते, परंतु डाळिंब आटपाडी तालुक्यातलं किती कमी झालं हो? लय कमी लय कमी झाले. लय म्हणजे किती? फक्त 20% राहिले आता. 20% राहील. राहिले. आणि तुमचं वय किती आता? माझं आता 23 वर्ष झालं. 23 म्हणजे अगदी नव्या उमेदीत तुम्ही आलाय आणि शेती करायला लागलाय. लोक हे तुमच्या वयाची पोरं सगळी आता दांडू खेळत आहे. आहे का नाही? हो दांडू आणि नोकरी हुडकायला लागली नोकरी सगळी. उडाकते ते. हुडकतात, आहे का नाही? आम्ही शेती शुकर मजा नाही शेत. मजा नाही. शेती शुकर मजा नाही. मजा नोकरी नाही. तर नोकरीच आहे हो. ही स्वतःची नोकरी आहे, हा मग हेच ना. बरोबर आहे की नाही? होय होय. हे स्वतः तुम्ही व्यवसाय उभा केलाय उभा केला मातीत. होय. आहे की नाही? अहो, ह्या मग काय आहे, काय देईल त्याचा भरोसा नाही. भरोसा नाही. हा, आता हे काय दिले? खूप काही देऊन जाणार आहे. जाणार आहे की नाही? हो. आता ह्या ज्या तारा खोट्या कसल्याही केल्यात, नोकरीवाल्याला ऐकत नाही काय. ह्या ज्या तारा खोट्या केल्यात, आता ह्या सगळ्या तारा खोट्या काय झाल्या? त्या वाकल्यात. वाकले हो, बोजान वाकले. वाकले का नाही? फळांच्या बोजान वाकले. वाकले एवढा ह्याला बोजा झालाय. फळ आहे, हा. फळ आहे. आता एका झाडाला फळांची संख्या किती आहे हो? एका झाडाला झाडाला 100-125 वर आहे. आहे की नाही? आणि जे एका ही जर ढापा बघितला असं घसानं फळ लागले कसान फळ. तरी सुद्धा झाड बघा एवढं माल लोड असून वर काय साहेब शेंडा चालू आहे. शेंडाच्या आणि सगळी इथं बघतोय बघा, इथं बघतोय झुमको साहेब कळ्या पण यायला लागलेत अजून. कळ्या पिल्ली का बरं? चालूच आहे. एवढं सगळं लोड असून ज्यावेळेला बागेला लोड माल असतोय त्याला शेंडा नाही चालायला पाहिजे, हा बरोबर आहे की. कळी नाही यायला पाहिजे. नाही आला पाहिजे. दोन्ही पण प्रोसेस होत्या. पण प्रोसेस चालू आहे. म्हणजे माल पण फुगायला लागलाय, लाल पण व्हायला लागलाय, होय. शेंडा पण चालायलाय, कळी पण यायला लागल्या. का बरं? माल पण चालू आहे आता. का बरं? Soil काय म्हणलं? वैदिक. सॉइल चॅरिटी टेक्नॉलॉजीचं वैदिक आपण वापरलं. हा. काय काय वापरलं आणि कधी वापरलं जरा सविस्तर सांगायचं सर. सुरुवात कशी केली? सुरुवात आपण कृषी अमृत बसणं चालू केलं. कधी लागवड? लागवडीच्या नंतर 1-4 महिन्यानंतर. बर तुम्हाला कशी कळाली बातमी एससीटी वैदिकची? SCT वैदिक आमच्या इथं जांभूळनी इथं 2-3 ठिकाणी होतं शेतकरी. वापरत होते शेतकरी? हा, मग बर त्यांची जरा गाठ घेतल्यावर त्यांनी सांगितलं बर असं हे वापरा म्हणून. वापरा म्हणून. मग तुम्ही लगेच काय विश्वास ठेवला? लगेच म्हणजे ती आता जवळचीच आपल्या आहे ती. बर बर. ती म्हणली 100% रिझल्ट आहे त्याचा. हम्म, हम्म, हम्म. ती त्यानंतर आपण चालू केलं बर वापरायचं. हम्म. मग ती पहिल्या स्टार्टिंगला कृषी अमृत पासून आपण बॅगा चालू केल्या. हा धरायच्या अगोदर 1-2 डोस घेतलं. बर. SSM, कृषी अमृत जलचं आळवणे घेतले. अमृत जल सुद्धा वापरलं? वापर बर बर. आणि बेसोल्ड तुम्ही आधी काय दिलं? RNPH? RNPH हा ती पण घेतली सगळी. बर. जे सम्राट बेसोल्ड दिला, सम्राट दिलं. कृषी अमृत, RNPH, SSM SSM. असं कधी दिला डोस? 4थ्या महिन्यात पहिला दिला होता. पहिला दिला. हा नंतर? आणि नंतर धरायच्या अगोदर 1-2 महिने म्हणजे 8व्या-9व्या महिन्याच्या आसपास दिला होता. तुम्ही काय नव्या सांगताय? महिन्यात. बर बर बर. आणि नंतर त्यानंतर धरल्यानंतर आपल्याला आता 2 डोस झाले. धरल्यानंतर आणि 2 डोस झाले. दोन. म्हणजे टोटल आतापर्यंत किती डोस दिले ह्या बागेला? या बागेला 4 डोस झाले. 4 डोस झाले. हा. 4 डोस दिले साहेब. ह्याचा फायदा काय दिसतो तुम्हाला? ह्यात वेगळं पण काय दिसते तुम्हाला? तर ही सगळं कलर वेगळा आहे वेगळंच सगळ्यांपेक्षा. दिसतंय साहेब सगळं. होय हा ही दिसतंय सगळं वेगळंच दिसतंय त्या आहे की नाही? खतामुळं. हो. हे चित्र जे आहे चित्र ह्या आहे ते वेगळंच दिसतंय हे ना. आपल्या आजूबाजूला रिझल्टच आहे, हो. आपल्या आजूबाजूला साहेब किती एकर क्षेत्र पडीक आहे हो? पडीक सगळं. क्षेत्रच नाही. हा पडीक क्षेत्रच नाही. नाही. बागायतच आहे. काय हो. काय काय बाग आहेत आपल्याकडे सध्या? मका आहे तुम्हाला सांगतो, परत भाजी आहे, ज्वारी आहे हा आणि डाळिंब आहे. डाळिंब आहे. डाळिंब किती क्षेत्र आहे इथे?
डाळिंबीचं आहे की तुम्हाला सांगतो एक एकरभर आहे की कुणाचं आहे शेंचच ह्यांचं आहे पुतण्याचं. आजूबाजूला इथं कुठे डाळिंब डाळिंब नाहीत अजून. अगोदर होतं का नाही अगोदर होतं की किती होतं अगोदर लय होतं लय होतं लय होतं का बरं काढलं लोकांनी ते तेल्या बिब्या आज रोग आल्यामुळे ते काढून टाकलं काय राहिलं काहीच राहिलं नाही बघायला बरंच सुद्धा- सगळे फोडायला लागले तर आहे का नाही हो नागाला म्हणजे औषधाला सुद्धा डाळिंब राहिलेलं राहिलेलं नाही. हो आता ह्यांनी जे धाडस केलंय आहे का नाही होय आणि ह्या प्लॉट मध्ये बघायला गेलो साहेब एखादा फार कुठे तेल आहे का अजिबातच नाही का बरं अगोदर तर येत होता येत होता आणि होय आता का कुठं गेला आता म्हणजे औषध मारा बदलली. ना औषध औषध बदललं याला मातीला पोषण हा, दिलं बरोबर आता आहे. ही माती जर बघायला गेलो साहेब ही माती कसली आहे माती चिकट माती आहे मुरमाड अगदी करली आहे ही. हा करली करली माती अशा मातीमध्ये कस असतो का अंगचा कस असतो का आमचा कस नसतो मुरमाटीच्या मातीतच कस असतो है नाही म्हणजे ह्या करली मातीत अंगचा कस नसतो नसतो. हे जे काय आपण देईल हा त्याच्यावरच ती जगत हा, असते त्याच्यावरच ते खरंय खोटं आहे? होय हा आता साहेबांनी तर बेसल डोस किती दिले म्हणलं आतापर्यंत 4 बेसल डोस दिले 4 झाले. आणि पूर्ण ताकदीने दिली हा आहे की नाही हो. त्याचा फायदा बघायला तर अगदी अंग भरून सगळा माल लागलेला आहे माल लागला तर तुम्ही आजपर्यंत किती बागा फिरून बघितल्या होत्या आतापर्यंत तशा लय बघितले ते किती बघितल्या असेल तरी पण अंदाजे तरी 15-20 बघितल्या हो. असा माल पहिल्या वर्षी झाडाला कधी बघितलं होता का तुम्ही नाही हा नाही. माल काही कांची म्हणजे साईज होती मोठी पण कलर असा नाही राहत हा किंवा फळ एवढं नसते बर असं बरेच बरेच समस्या असतात त्याला आपण किती तारखेला इथे मारलेला आहे आपलं हे 18 जानेवारीचं 18 जानेवारी नंतर साहेब टेम्परेचर किती होतं आपल्याकडे फ्रीजर लय होत तरी पण तकरीबन तरी 40कडे होतं 40, 42, 43 पर्यंत गेलं. 40च्या वर होतं गेलतं का नाही? होय, होय. साहेब जास्त टेम्परेचरला जानेवारीच्या प्लॉटला व्यापारी म्हणतात जानेवारीचे प्लॉट आम्हाला थांबय राहतो नको काय म्हणतात नको जानेवारीचे प्लॉट नको कारण की त्याला कलर येत नाही Colour येत आणि नाही. गोडी नसती अहो, गोळी नसते. आता आपला कलर जर बघायला गेलो तर कसा आहे लाल भडक लाल भडक आहे अजून द्यायला किती दिवस अवकाश साहेब अजून 15-20 दिवस बाकी 15-20 दिवसात अजून काय कलर येईल कलर येते साईज अगदी कुंकू लावल्यागत कलर यायला पाहिजे हा, कसा म्हणलो लाल भडक हो. लाल भडक यायला बरोबर पाहिजे असा कलर आहे आणि ही साईज जर बघाल तर सगळी एकसारखी साईज आहे आहे. एकसारखे आणि एकसारखे एवढा माल लोड आहे तिथं आता बघा ही ती समोरचा ढापा धरा तुम्ही आता ती सहज ही टाक. हा हो काय किती लोड झालाय बघा बरं त्याला नुसतं वर उचकलं तर सगळा मालच आहे सगळा मालच आहे है की नाही हो. आणि वर बघा मी आता निम्म्यातनं वर असं झूम वर करतो बघितलं तर शेंडा चालू काहीच नाही वर मालच नाही त्याला मालच जे काय आहे माल ती सगळं वजन काय झालाय खाली आला खाली आलाय हा. आणि साहेबांनी ह्याला एका झाडाला तुंगूस किती लावले बघा सुतळ्या किती लावल्या त्या जेवढं ढापा आहे त्याच्या 4 पटीनं सुतळ्या. सुतळ्या लावल्या त्या का लावल्या बरं खाली वाकायला लागले वजनानं आहे की नाही भुईला येऊन टेकायची वेळ आली हा त्यामुळे तुम्ही हे सगळं लावले तरी सुद्धा झाड किती खाली आले बघा ते खाली आले. आले का नाही हो. तर एसीटी वैदिकचा वापर केला काय काय समस्या कमी झाल्या आपल्या इतरांच्या तुलनेत बघायला गेलं तर लय औषध कमी लागते ते फवारण्या कमी कमी हा. कमी म्हणजे किती दिवसाला फवारत आहे फवारण्या म्हणजे महिन्यात एक दोन होते त्या लय ते 15 दिवसाला एक 15 दिवसाला एक फवारणी एक फवारणी. आमुष पौर्णिमा काय सांगताय तेवढीच हा अहो ही डाळिंब शेतकऱ्यांना जर जुन्या शेतकऱ्यांना जर बघितलं तर त्यांना हे पटेल का त्यांना नाहीच पटत ती बर. म्हणते ती किती फवारण्या मारताय महिन्यातनं कमीत कमी एक 4 ते 5 झाल्या पाहिजे 4 तर झाल्या पाहिजे आहे का नाही हा. कमीत कमी झाल्या पाहिजे हा. बर मग पण आपल्याला दोन पिन कधी एखाद्या महिन्यात एकच असते ती पण भीतीपोटी देतोय आपण हा खरंय खोट आहे खरं अशी कुठली समस्या जाणवली का एसीटी वैदिक वापरलं रिझल्ट आला नाही नाही एसीटी वैदिक वापरलं आणि सेटिंग झालं नाही असं. सेटिंगला काय समस्या आली का हो? काय सुद्धा नाही आता किती सेटिंग झाली हे मोजणं जर म्हणलं तर मोजणं सगळं शक्य 600 पर्यंत आहे झाडाला झाडाला हाय असं आपण झाडावर ठेवून फळ मोजू शकत नाही मोजू शकत नाही बरोबर आहे की एवढे त्याला फळ लागले फळ लागले म्हणजे एखादं फळ मोजलं तर पुढच्या वेळेला ते रिपीट होण्याची शक्यता आहे एवढे ते दाट आहे होय, दाट आहे की नाही? होय, होय. साहेब तुम्ही आजपर्यंत इथे आजूबाजूला डाळिंबाची बागा फिरून बघितल्या असतील होय बघितलंय असा माल कधी लागलेला कधी नाही बघितला? कधीच नाही हा कधीच आणि नाही. शेवट जरी लागला तर ते शेवटपर्यंत टिकत टिकत नाही बरोबर आहे. गळते तर होते हा. नाहीतर तेल्यान बिबेन फोडलेलं तर असतं. फोडलेलं तर असते होय. किती टक्के माल कमी होतो शेवटपर्यंत काय लय अंदाज आहे? कमी होते अहो. तरी पण अर्ध्याला अर्धाच माल कमी होते खरंय खोट हो, आहे खरं. निम्म्याला निम्माचा माल कमी झाला कमी झाला तर ते शेतकऱ्याचा फायदा का तोटा तोटा शेतकऱ्याचा लय आहे की लय नाही तोटा. त्यामुळे डाळिंब शेतकरी काय झाला कमी झालाय लावणार कमी झाला लावणाऱ्यांची संख्या कमी झाली झाली, हा. आणि डाळिंबाचं दर काय झालं वर आले आता वाढलं 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 का नाही हो. डाळिंबाचा दर कधी वाढतो
कुठल्या पण फळाचा असू दे दर कधी वाढतो ज्या वेळेला शॉर्टेज होते माल कमी आल्यानंतर वाढतो. माल शॉर्टेज झाला तरच दर वाढणार आहे दर वाढणार. आणि दर वाढणार नाही. नाही. मामा तुम्हाला प्लॉट बघून काय वाटतंय? एक नंबर आहे. हा प्लॉट बघून एकदम आनंद होऊन जातो. एवढा माल आहे हा की त्या मुलानं भरपूर मेहनत केली. त्या मेहनतीचं फळ त्याला 100% मिळणार आहे. मिळालं आहे की हो, नाही? हो. आता ही जर माती बघायला गेलो तर ह्या माळावर तुम्ही आता तुमचं वय किती माझं वय आता 57-58. आहे की नाही? त्या माळावर तुम्ही बरीच वर्ष हिंडलाय माल फिरलाय. होतं. इथे काय होतं? काय होतं इथे? काय नव्हतं. तिथं जनावर हिंड होती त्या आधी लोक हो. जनावर हिंडू, आहे की नाही? मेंढर गुरं हिंडायची. त्या माळाला बाजरी जुंधळ्याशिवाय काही येत काय सुद्धा येत नाही. मोगाना असत होतं. होतं का नाही? हो. त्याचं असं उत्पादन किती यायचं येऊन येऊन काहीच असं. नाही. काय काय नाही. गाठल्याला निघत नव्हतं. घातल्याला निघत आता कसं बोलला घातल्याला निघत घातल्याला सुद्धा निघत नव्हतं. आता हे जर बघायला गेलो किती घातल्या आणि किती निघालो त्याच्यात आता तुम्हाला सांगतो की भरपूर निघणार आहे. निघणार आहे नाही भरपूर त्याला झाडाला असं लागले फळ की किती लागू आणि कुठं लागू आणि कसं कुठं लागू बरोबर झालं आहे. झालंय का होय, नाही? होय, होय, हा. होय. तर आपल्या भागातले जे काही शेतकरी आहेत डाळिंब शेतकरी होय. हे जर प्लॉट बघितलं त्यांचं मत काय आहे? रस्त्यावरचा प्लॉट आहे एक नंबर वाटतंय त्यासनी. लोकं येतात का नाही बघायला? एक नंबर वाटतंय फळ लागलेलं आहे हा ना. लोक बघायला येतात बघा येते ती काय म्हणतात एक नंबर आहे म्हणते ती. आहे की नाही? हो नावच त्यात सगळे नावच त्याच सगळं. नाव कुणाचं नावच देतो लोक ज्याचं चांगलं आहे चांगलं आहे त्यांचं. त्यालाच नावच हो. देते ज्याचं फुटले त्याला नाव दिलं का कोण नाही तिकडे नाही. जातच नाही कोणी. जातच हा? नाही. जात नाही. जात सुद्धा जात सुद्धा नाही ती. नाही. आता तुम्ही 50-60 वय आहे तुमचं तुम्हाला ह्या भागात तुम्ही फिरताय काय वाटतं इथं आनंद वाटतोय. या एवढी मेहनत केलेलं तर त्याला फळ मिळालंय निश्चित हा 100% आणि चांगलं आहे. आनंद वाटतो. आनंद वाटतोय हो, हो. असं इतर केमिकल वाल्यांचं असं कधी फळ बघायला मिळालं का तुम्हाला नाही. हा नाही. काय बदल असतो त्यांच्यात काय बदल आता हे सगळं जो त्यांनी मेहनत केली हा. त्यांनी वेळच्या वेळेला सगळं औषध पाणी केलं. हा ते हे त्यांना श्रेय मिळाले हो श्रेय मिळालं 100%. अण्णा तुम्हाला काय वाटतंय चांगलं वाटतं एकदम ओके. नुसतं चांगलं वाटतं का त्यापेक्षा वेगळं काय आहे नाही चांगला आहे सेंद्रियाचा वापर चांगला वैदिक. परस. हा? सेंद्रिय वेगळं साहेब हा. सेंद्रिय वेगळं ह्यांनी वापरलं वैदिक त्याच्या पुढचं वर्जन वापरलंय नाही चांगला आहे 4 व्हीलर मध्ये पण लय गाड्या येत्या चांगला आहे वैदिक. नॅनो पण येते 1 लाखाला येत्या आणि फॉर्च्युनर कितीला येत्या 1 कोटीला येत्या एक कोटीला बरोबर ते पण 4 व्हीलर त्याला बी 4 चाक आहे त्याला 14 चाक आहे ती नाही आहे. चारच चाक. 4 आहे ती कारण तिची किंमत किती आहे जादा आहे. 1 कोटी 70 लाख 75 लाख 1 कोटी खरं कुठं आहे मग त्याच्या फॅसिलिटी पण तशी आहे त्या होय आहे काय होय. मग ह्याचं कसं आहे हे वैदिक आहे ऑर्गॅनिक सेंद्रिय नाही नाही लक्षात आलं का त्याच्या पुढचं आहे चांगला आहे. हा चांगला आहे का काय एक वाटतंय नंबर मला 1 नंबर आहे. टकाटक आता हे 3 बेसल डोस घातले आणि हे आपण चमत्कार तर बघितलेला आहे की नाही टोटल किती झाले 4 बेसल डोस झाले आणि ड्रिप ऍप्लिकेशन मध्ये काय देत आहे साहेब ड्रिप मध्ये आपलं सॉइल चार्जर पहिल्यापासून चालू आहे. पहिल्यापासून चालू हा. आहे बर आणि सॉइल चार्जर चालू आहे. साईज चार्जर सोडले. साईज साठी हा सेटिंगला काय केलं असं विशेष सेटिंग साठी आपल्याला जमिनीतनं सेटिंग चार्जर हा परत फ्लॉवर चार्जर हा इन्स्टंटचा पण जमिनीतून वापरतो. जमिनीतनं पण दिलंय बर वरून पण फ्लॉवर चार्जर इन्स्टंट चार्जर हम्म. एनर्जी बुस्टर याचा वापर केलेला आहे. केलेला आहे फवारणी केली केले फवारणी पण केली आणि जमिनीत ड्रिपनं पण दिलेला आहे सोडलेला आहे. ह्याचा फायदा जर बघायला गेलो साहेब एवढ्या टेम्परेचरला कितव्या दिवशी सेटिंग झालं 1.5 महिन्यात दीड महिन्याच्या आतच झाले. 1.5 महिन्याच्या आत सेटिंग झाली आत झाली. आणि हार्वेस्टिंगला बघायला गेलो तर एकसारखा माल काय झालाय हार्वेस्टिंगला आलेला आहे तसं बागायतदारांना 1 टाइम माल जर हार्वेस्टिंगला आला तर काय फायदा होतो बाग जर 1 टाइम हार्वेस्टिंगला आली तर एकसारखा माल मिळतोय दर मिळतोय हो एकसारखा माल म्हणजे एकसारखा माल तुटून जातोय आणि एकसारखा दर पण दर मिळतोय पण मिळतो शेतकरी पाठीमागे का राहतो बघा पहिला थोडा जर माल काढला तर राहिलेल्या मालाला दर कमी येतो ह्या बागेत जर बघायला गेलो तर एकसारखा माल एक समान माल आहे. हार्वेस्टिंगला आलाय हार्वेस्ट आहे की नाही साहेब तुमची पण बाग आहे इथं हो किती द्राक्ष एकर शेती आहे? आपली द्राक्ष आहे एक 7 एकर आहे बर आणि डाळिंबाची लागण आता आपण केली आहे. हा एक 900 रोपाची लागण आहे. बर
आता हे प्लॉट बघून तुम्ही पण आता बागायतदार हो. आहे की नाही? चांगला आहे. इथनं किती अंतरावर आहे तुमची शेती? आपली जवळच आहेत ना, एक 2 किलोमीटर, आहे का नाही? 2 किलोमीटर बरं. म्हणजे ही प्लॉट बघायला घर तुम्ही जवळ आहे हं. पण बाग जरा थोडी लांब आहे. ही 1-2 प्लॉट किलोमीटर. तुम्ही लय जवळ अभ्यास केला हो. याचा. काय वाटते प्लॉट बघून? अहो, एक नंबर हा रिझल्ट तुमच्या सगळं डोळ्यासमोर जायचं. एक नंबर सगळंच कामकाज हे सगळं जोरात आहे. जोरात आहे. एवढं गबाळ असताना सुद्धा मला एवढा कसं काय क्लिअर क्वालिटी फुगवण महत्वाची एक समान झाली हा बऱ्यापैकी. बऱ्यापैकी डाळिंबात बघायला गेलं तर व्हेरिएशन जास्त असते. व्हेरिएशन असतं, मागं पुढे तोड होते आता. हं. पण ह्याच्यात मागं पुढे तोडा होणार नाही, एकसारखा माल आहे. एकसारखा माल. आता ह्याच्यासाठी साईज साठी काय केलं साहेब तुम्ही? साईज चार्जर सोडलं होतं हा खाल्ल्या ट्रिपनं, आणि? सॉइल चार्जर आणि स्लरी आपल्या सेंद्रिय सोडले होते. दिल्या होत्या जे वैदिक मध्ये आपलं वैदिक क्वालिटी वगैरे दिलेला आहे. क्वालिटी किती दिवसाला ड्रिप ऍप्लिकेशन असते? 10 दिवसानं 10 दिवसाला 10 देतात. दिवसानं. टोटल क्षेत्र किती आहे आपलं? आपलं 30 गुंठ आहे. 30 गुंठ आहे. झाडं झाड 350, 350. किती बाय अंतर किती आहे? 10 बाय 7 वर. 10-12-7 वर लावलेलं आहे. साहेब तुम्ही पहिल्यांदा डाळिंब शेती केली आणि पहिल्यांदा सक्सेस झालं आणि तुम्ही अगदी तरुण वयात, तुम्हाला असं वाटत नाही का शेती बरी का नोकरी बरी? काय वाटते तुम्हाला? शेती बरीच हं. आहे सध्याच्या परिस्थितीत. नोकरी. बाहेरची म्हणते नोकरी बारी, पाहिजे हा शेतीसारखं दुसरीकडे नाही कुठं. नाही. साहेब नोकरी केली तर किती पगार मिळतो? तुमचं शिक्षण किती झालं? माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झाले. नुसतं ग्रॅज्युएशनवर तुम्हाला नोकरी लागते हो शासकीय नोकरी? नाही त्याला कुठं कामाला जायला पाहिजे, पुणे मुंबई सारख्या सिटीला कामाला जायला पाहिजे. आणि जास्तीत जास्त देऊन किती पगार देतात? 10-12-15 हजार रुपये पगार देणार. 25,000 लय झालं मला. झाले. त्यातले खर्चाला गेले 10,000 रुपये 15,000 रुपये. 10,000 फॅमिलीचं कट असलं म्हणजे 25च्या 25 जाते. हातात काय का उलटे इथनं जाताना बियाणे घेऊन जायला लागते. इथनं जाताना नाही होत. गटर घेऊन जायला लागतं. आई बाप्पाला म्हणायला लागतं बायका पोरं जागवायचे ते पैसे द्या. द्या हा आणि शेतीत असलं म्हणजे किती पण खावा आणि किती पण खर्चा, काय कमी पडत काय कमी पडत नाही. काय आणि कमी हे पडत घरचं खाऊन हे जर बघायला चित्र बघायला मिळालं तर ह्यासारखं सुख कुठं आहे का हो? नाही. शेतीसारखं सुख नाही, कुठंच नाही. घरच्यासारखं सुख नाही, समाधान नाही, काय आणि फ्री आहे हो. हा, free आओ जाओ असते. घर तुम्हाला कधी भी आणि कधी भी कधी पण हे करा. कधी भी जावा. साहेब तुम्हाला असं कधी वाटलं का हो एखादी समस्या आली आणि तुमच्याकडनं सॉल्व्ह झाली नाही? नाही हा नाही का तुम्हाला कधी समस्या झाली नाही? नाही समस्या झालीच नाही तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाला लागते? मार्गदर्शन आपलं राहुल खांडेकर साहेब आहेत. हा येऊन तुम्हाला मार्गदर्शन करते. हा. सर नमस्ते. नमस्ते. तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर. नाव राहुल खांडेकर, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. आता हे जे प्लॉट बघतोय साहेब एकसारखा माल आहे. एकही कुठला असं झाड नाही की त्याला माल नाही किंवा सेटिंग कमी आहे असं नाही. काय वैशिष्ट्य काय आहे यांचं? आपण काय जे आपण मातीवरती काम करतोय, मातीवरती काम केली, मातीची भूक भागली की आपोआप वर पीक देणार आहे. मातीची भूक भागली ती पिकाला देते, ती पिकाची पण भूक भागवते आणि ते फळ पण देते. आणि जे फळ आहे ते अगदी व्यापाऱ्यांची पण प्रतिक्रिया होती. असला माल हे आपल्या पंचकृषीत कुठेही बघायला सुद्धा भेटत नाही. खाताना पण आपल्यासारखा माल कुठेच बघायला भेटणार नाही. आहे की नाही? आता तुम्ही मगाशी फळ खाल्लं ते पाठीमाग चोथा राहतं का हो? असं जिभेवर टाकलं एकदा चावलं की त्याचं काय होतंय? रसच होते त्याला. म्हणजे ह्यात आपल्या फळामध्ये काय आहे? गर आहे गर. तर आपल्या भागातील जे शेतकरी आहेत साहेब, डाळिंब शेतकरी जे तेल्या बिब्या ह्या नेत्रस्त झाले त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? त्यांना आता सांगायचं झालं तर वैदिककडे वळलं पाहिजे त्यांनी. हा वैदिक आणि सेंद्रिय दोन्ही चालू असलं का कोणताही रोग येत हा. नाही. तेल्या बिब्या तसलं काही सुद्धा येत नाही. बरेच शेतकरी म्हणते केमिकल शिवाय शेती होत नाही. नाही केमिकलची शेती 1 ते 2 वर्षासाठी, त्याच्यानंतर मातीचा कस निघून गेला का परत काही म्हणजे जोपर्यंत तुम्हाला असं म्हणायचं की माती जोपर्यंत कस आहे तोपर्यंत केमिकल शेती सक्सेस होते, त्यानंतर नाही हो. गायब. बर मग शेतकऱ्यांनी काय चॉईस केलं पाहिजे? काय मत आहे तुमचं? शेतकऱ्यांना वैदिककडे वळलं पाहिजे. हा. सेंद्रिय खत ही असे नवीन नवीन प्रयोग करून आपली शेती सुपीक केली पाहिजे. सुपीक केली. आणि नुसती माती सुपीक पण होत नाही तर आपलं उत्पादन पण चांगलं येते. चांगलं दोन्ही पण होते आहे की नाही? हा. असं होतंय का बाबा नुसतं उत्पादन येते आणि परत झाड वीक होते असं पण नाही. जर आता झाड पण कसं झालंय, शेंडा पण चालू शेंडा आहे चालू आहे की नाही? शेंडा चालू आहे, कळी चालू आहे, अजूनही सेटिंग चालू आहे. सेटिंग होते. एवढा माल लोड असून का बरं सेटिंग होत असेल? त्याला खालून हा म्हणजे हे जो पोट भरून ह्या फळांचं पोट भरून त्याच्यापाशी स्टोरेज काय शिल्लक राहते, त्यामुळे ते काय व्हायला शेंडा पण यायला लागलं, फळ पण लागायला लागलं. आणि आता बघायला गेलं तर आता नवीन 5-10 फळ सेटिंग मध्ये व्हायला लागलेत. एवढी 100 फळं हार्वेस्टिंगला आलेली असून सुद्धा हो आहे की नाही? म्हणजे आपण लगोलग जर थोडा विश्रांती देऊन जर धरली लगेच बाग तरी सुद्धा आपण चालण्यासारखं. आता केमिकलचं कसं होत हं. होतं, ज्यावेळेस वातावरण जरा जरी बदललं हं. तरी स्प्रेला माणसं
फळाची 3-4 दिवसाला फवारणी मारायची बरं. ही पण यायचं माझ्याकडे. हा आता काय घेऊ, आता वातावरण आता बिघडलं आता काय काय करू? मी तसंच थांबवायचं. हा 10-12 दिवसानं फवारणी ह्यांना द्यायची, हा नाही तर फवारणी पण देत नव्हती. बर त्यांना ही पण जाऊन दुसरीकडनं पण आणणार, हा तरी पण त्यांना तेवढं मारून देत नाही. नंतर 10-12 दिवसावर न्यायची. हा लांबवलं म्हणा तुम्ही. लांबवर कारण की गरजच पडत नाही. झाडाला रोगच नाही तर फवारी का मारा, लक्षात आलं? फवारी मारून झाड सुधरत नाही. नाही, उलट कमजोर होते ती. ओके, थँक्यू, बेस्ट ऑफ लक सर. थँक्यू.